रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी बोला बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सर्व विठोबार घुमाई 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटा भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाचे ना बोला आजी देतो पोटा भरी
तुका म्हणे सांडा घाटे मने सांगा तुका म्हणे सांडा घाटे येणे नका भरू पोटे येणे नका भरू पोटे कावरू पोटी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई हेलो हेलो याल तरी याल लागे याल तरी याल लागे याल तरी याल लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आजी देतो पोट भरी 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 पुरे म्हणा तो बरी पुरे म्हणा तो बरी पुरे म्हणा पुरे म्हणा पुरे म्हणा तो बरी निजा निजा झरे झरे रे गरे ग गम गम म प प प द प द ध ग ध नि ध नि ध नि ध नि ध नि ध प म ग रे ध नि ध नि ध नि ध प म ग रे ध नि ध नि ध नि ध नि ध नि ध प म ग रे ध नि ध प म नि ध प म नि ध प म नि ध सा सा सा
सा नि दा प म ग रे सा म प धा नि सा सा नि दा प म ग रे सा सा रे ग म प धा नि सा नि दा प म ग रे सा नि दा प म ग रे सा म प धा नि सा नि दा प म ग रे सा म प धा नि सा नि दा प म ग रे सा म प धा नि 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 सा भजन करा बसलेली मंडळी भजन करा कुंडली पंढरीनाथ माऊली जगद्गुरु पवनसूत सद्गुरु मूर्तिराम गुरुवर्य महाराज
याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणा शीन बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे संडा घाटे येणे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः तेरे चरणांदिया तेरे चरणांदिया यांच्या कृपादाने करते याल तरी यारी लागी अवघी माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका रघुकुलारीता सदा चली आई प्राण जाए पनी वचन न जाई राम सिया राम सिया राम जय जय राम विठाला विठाला याला बेस दे आता बेस आवाज दे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह विकू कमी करा प्रसादाच्या अनुषंगानं समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं आपले गादी वारस मालकांच्या आज्ञेतून मी जोपर्यंत रेल्वेला सिग्नल मिळत नाही तोवर इकडे येतो म्हणलोच नाही. मला अगोदरच सांगितलं होतं मी चाललो, जिथले जिथले तुला फोन येतील ते तू जाय. मग TM आबाचा रात्री 12 वाजता माझा संपर्क झाला आहे ना आबा, 12 वाजता झाला आपला संपर्क. ते मला 8 वाजल्यापासून लावू लागले पण मी नेमकाही नाही घेतला होता ना. मग त्या फोनावरूनच कळालं की आत्ता आपली गरज आहे टाकडीला. मला तुम्हाला विनंती करायची, गरज असल्यावर तो वापराच, पण गरज संपू देऊ नका. मी मारोतराव महाराजाचा नातू हे म्हणून म्हणे ना की मारोतराव महाराजाचा मी उजवा हात नाही पण डावा हात नक्की आहे. बसा बाबा, बसा आता, बसा बाबा, बाबाला बसवा. मला वाटायला एक हात नसल्यावर कार्य पूर्ण होत नाही. आज उजवा हात जरी नसेल तर डाव्या हातानं तुमची गरज भागवली. काही लोकांच्या मनामध्ये शंका आल्या, एवढं कार्य सोडून झालं नव्हतं पाहिजे. मान्य आहे तुमचं. आमचे वडील वाढून 1.5-2 वर्ष झाली. तोपर्यंत तेव्हापासून आस्ती घरात होत्या आणि असा पर्वकाळ मला वाटायला याच्यानंतर कधी सापडणार नाही. 144 वर्षानंतर हा पर्वकाळ आलाय महाकुंभाचा. आणि त्या पर्वकाळामुळं आस्ती टाकण्यासाठी आणि कुंभाचं स्नान करण्यासाठी मालक गेलेत. मला वाटायला त्यानं असं प्रत्येक वर्षी जावावं. तुमच्या लक्षात आलं, बरं झालं. हा का विचारा कमिटीला रात्री कशी बेजार होती कमिटी.
सर्व कमिटीच्या वतीनं, सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं, गावातल्या भजनी मंडळीच्या वतीनं, ज्यांचे आपण आता सत्कार केले ती सर्व अन्नदाते, मला वाटतं अन्नदात्याशिवाय सप्त्याला शोभाच नाही. बरेच सप्ते आम्ही करतो, करीत नाही असं नाही. मग 7 दिवस भागवत कथा असती ना 8व्या दिवशी कीर्तन असते, 8व्या दिवशीच नुसती पंगत असती. आपल्याला मोतीराम महाराजाची, मोठ्या महाराजाची परंपरा आहे, यदा कदाचित कीर्तन कमी करा पण अन्नदान केल्याशिवाय राहू नका. आणि म्हणून आपल्याला बी आज काही लय कीर्तन करायचं नाही, फक्त कीर्तन करायचं. कवर वर्णाचा तिकडं निरोप आला की आपल्या इकडं कीर्तन सोडून द्यायचं. मला कोणी हात करा, महाराज काय वरण शिजलं, संपला कार्यक्रम. वरण नाहीच का? आता बोलत नाही, मग पुन्हा बोलवतो, कारण ते शेवट गोड ठेवावं लागते. आणि आजची पंगत तुमच्या सर्वांचं हृदयस्थान, तुमच्या सर्वांचे लाडके. आणि महाराष्ट्रात जर अन्नदाताला पुढं कोण असताल तर दादा असतात. कधी महाराष्ट्रात इथंच म्हणून नाही, आपल्या दोन्ही सप्त्यामध्ये वास्तविक पाहता परभणीचं भाग्यच आहे. परभणीला धर्माला रक्षण करण्यासाठी जे लोक लागतात ती सर्वच राजकारणी परभणीमधली आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यात पुढंच असतात. मग ती ग्रामपंचायतच्या मेंबरपासून लोकसभेच्या खासदारापर्यंत. आज हा गोड योग आहे, त्यातले त्यात माझं भाग्य समजेल मी. का एरवीच्या 26 जानेवारी आतापर्यंत आल्या असताल मला 45 वर्ष व्हालीत. एरवीच्या 26 जानेवारीची मला किंमत कळाली नसेल, पण आजच्या 26 जानेवारीची मला 100% किंमत कळाली. काकूला इकडं आणा मला वाटायला एकदा, आणि एकदा आपल्या यूट्यूबमध्ये फोटो काढू द्या. का? कारण माणसं नामदेवराय म्हणले भविष्याची एफडी करून ठेवतात. काय करून ठेवतात? भविष्याची एफडी करून ठेवतात. ह्या पुढच्या जन्मात माणूसच होणार. आणि यांना जर अपेक्षा असेल एखाद्या पदाची तर ते पद भेटल्याशिवाय राहणार नाही. का? कनक दाने कांती निर्मळू, मंदिर दाने भुवन पालकी. का? हे उग होत नाही. या इथं एकट्या माईनं मंदिर बांधलं, एकट्या माईनं आपल्या संसारातून रुपया काढलाय आणि मंदिर बांधलंय. ही आपल्यासाठी प्रेरणा आहे भविष्यातली. कारण पैसा सगळ्याकडेच येतो. बसू द्या. लय बारीक झाला, मागाला जुना आला मोठा लय. हा, त्या मंदिराला सुद्धा शोभा नव्हते. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या. त्या टाळ्या यांच्या पुढच्या आयुष्यासाठी, आयुष्य वाढण्यासाठी असतील तुमच्या. विठाला विठाला आजच्या अभंगात तुकोबरायांनी गोपाळाशी संवाद केलेला आहे. आणि तो संवाद एवढा विशेष आहे का? तुकोबरा भगवान गोपाळाला या म्हणतात. काय म्हणतात? या म्हणतात. मला तुमच्या पुढं असं म्हणायचं आहे, गोपाळ देवाचे आहेत आणि देवानं गोपाळाला या म्हणावं का? बोलू नका. गोपाळ कोणाचे आहेत? देवाचे आहेत. आणि मग आपल्याला या म्हणावं लागतंय का? तरी या म्हणायलेत. का? गोपाळ देवाचे आहेत
पण गोपाळाला या का म्हणाले तुकोबर आहे म्हणले देव, त्याचं कारण आहे. गोपाळात एक प्रकार नाही ना, गोपाळात काही नाही, एक प्रकार नाही, गोपाळ 4 प्रकारचे आहेत. मग ते गोकुळातले असोत, दस्तापुरातले असोत किंवा टाकळीतले असोत, एका प्रकारचे गोपाळ नाहीत. महाराज म्हणते कोणत्या कोणत्या प्रकारचे गोपाळ आहेत. महाराजांना गोपाळाचे प्रकार सांगितले. पहिले गोपाळ आहेत म्हणले विषयी आणि पामर. विषयी पामर आला इकडं या म्हणून सुद्धा येत नाहीत. महाराज ह्या विषयीमध्ये आणि पामरामध्ये काय फरक आहे. महाराज म्हणजे चेक करून घ्या, ज्ञानोबाने सांगितलंय. त्यात आपण विषयामध्ये बसतो का पामरामध्ये बसतो. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. आपण देवदेवात असून जर आपल्याला भजन आवडत नसेल तर आपण विषयी आहेत. आणि विषयी माणसाला तोच विषय पुढं 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 असा वाटतं. विठाला विठाला बेगडाची बाहुली, विषयाची सावली, विषयाची समसुख बेगडाची बाहुली. हो मग तसंच म्हणून लावलं मी एवढं उलट घेतलं तू म्हणजे. हो हा, विषयाची सावली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अब्राची सावली जाईल याला विषयी म्हणायचं. याला काय म्हणायचं, विषयी म्हणायचं. महाराज एवढं लय बारीकीनं दळू नका, कळण असं सांगा. हो तुकोबऱ्याने लय बारीक नाही सांगितलं पण ठोकर बी सांगितलं. ज्याला दोन्ही बी गिलास जमतात त्याला विषयी म्हणायचं. महाराज म्हणले भजनात येऊन ज्याला भजनाकडे दुर्लक्ष होतंय त्याला विषयी म्हणत जाऊ. विषयी लिंब, हो विषयी लिंब तो बहु गोड झाला, गोडी आला. हो विषयी लिंब तो बहु गोडी आला, भजन गुळतो, भजन गुळतो मज कडू झाला, मज कडू झाला. इत्ता हानीच्या झेंडू गळा. ज्ञानोबराच्या ओळीला हे प्रमाण उभेहूब लागत आहे. म्हणून मला महाराज म्हणजे त्या विषयाने कमीत कमी पामर व्हावं लागते. आणि पामरानं पुन्हा काय व्हावं लागते, जिज्ञासू व्हावं लागते. जिज्ञासू आणि मुक्त एकाच लेवलचे. जिज्ञासू कोणाला म्हणायचं, ज्याला ती गोष्ट प्राप्त करण्याची काय लागती, सारखी चिंता लागती. आपल्याला सारखी चिंता आहे पण काला खाण्याची आहे का कीर्तन संपण्याची. होय काला खाण्याची आहे का कीर्तन संपण्याची. आणि काला कवा खाला भेटत आहे हे लक्षात येऊ द्या ना तुमच्या.
विठाला 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 कै मी उद्धार पावेल बोला कै मी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे माणूस समाधान जर कुठं होत असेल समाधान तर भजन कीर्तनात होतंय बोलू का तुम्हाला त्या माणसाला भजन कीर्तन कळू द्या अथवा नाही कळू द्या माणूस काय होते भजन कीर्तनात आल्यावर काय होते समाधान होते कशामुळं येईल का तुमच्या लक्षात कशामुळं समाधान होते इथं आल्या माणूस थांबू का अर्धा घंटा माणूस इथं आल्यावर समाधान का होतंय थांब हा का कारण ह्या पखवाजाची ताकद आहे ह्या टाळाची ताकद आहे आणि त्या विण्याची ताकद आहे का नुसतं यायच्या सान्निध्यात आलं तर तिकडला काय पाडित आहे इसर पाडित आहे काय काय मरस्तोर इसरण झालेत आणि इकडे येईन झालेत विठाला विठाला म्हणून तुकोबरा म्हणले जिज्ञासूला एकच जिद्या सिद्ध असती कै मी उद्धार पावीन काय कृपा करील नारायण करा समाधान चित्त माझे येईल ऐशी दशा येईल माझ्या अंगा ऐशी दशा येईल माझ्या अंगा बोला चित्त पांडुरंग तसे चित्त पांडुरंग धूर तसे नाठवून देह पायाचे चिंतन नाठवून देह कैयाईशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे आपले आपले झुरत आहे पण नातवासाठी देवासाठी नाही किंवा देवाच्या नाही म्हणून तुकोबऱ्या म्हणली या चार वर्गाला या म्हणावं लागतंय विषयी पामर मुक्त आणि जिज्ञासूला काय म्हणावं लागतंय या आणि भक्ताला या म्हणायची गरज नाही भक्ताला या म्हणायची गरज नाही का कारण भक्त याच्या पुढं गेलेले असतात राहिलो निराळी ठेवून या का मग यांना या म्हणायची गरज नाही म्हणून तुकोबराला शब्द वापरावा लागला कोणासाठी जर तुम्हाला देवाची गरज असेल तर याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आता गरज आहे का नाही आपण चेक करू एकदा हातवरी करा घे बा शूटिंग कळू देव परभणी जिल्ह्याला टाकळी कुंभकर्ण मध्ये पब्लिक किती असते मला वाटले सागर महाराजाच्या बिन मह्यावी जीवनात पहिल्यांदाच एवढी पब्लिक असन तुमचं लग्न झालंय का मह्या लग्नात एवढे नव्हते म्हणून म्हणायलो मी सगळे घेरे वा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई रंगत रंगणी चोरित लोणी अंगत रंगणी चोरित लोणी गावली धरिती गवळणी लावणी धरती गवळणी बांधित चरणी नेते गाळाणी बांधित चरणी देते गाणी यशोदे साधनी यशोदे साधनी दैत बक्षण तमाम केले नवल केले साधनी बोला भगवान मथुरेमध्ये अवताराला आले आणि गोपाळाचं चित्त भगवंतासाठी काय झालं होतं झुरू लागलं. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग तेजियाला महाराज म्हणले त्यांनी गोपाळांनी देवासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. आणि मग भगवान एकच नजर झाले होते. आणि मग गोपाळ अवतारला आल्यावर भगवान अवतारला आल्यावर वसुदेव बाबाला म्हणाले बाबा नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. वसुदेव बाबा म्हणू लागले नेला असतो पण आमच्या पायामध्ये काय आहेत हातकड्या पायबेडे आहेत. महाराज देव म्हणले त्याची गरज नाही का. मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. भगवान जेलाच्या बाहेर वसुदेव बाबानं काढला. इथं सिद्धांत असं घ्या देव सगळ्या जीवाला जेलाच्या बाहेर काढीत आहे. मग ते जेल कोणत्याही प्रकारचा असू द्या दुःखाच्या बाहेर काढणे म्हणजे जेलाच्या बाहेर काढणे. देव सगळ्याला काढीत आहे पण देवाला काढणारा एक वर्ग आहे ते म्हणजे भक्ताचा वर्ग आहे. देवाला बाहेर काढणारा वर्ग जर कोणता असेल तर भक्ताचा वर्ग आहे. आणि म्हणून वसुदेव बाबांना बाहेर काढल्या सगळ्या जीवाईनं दर्शन घेतलं. कुठल्या कुठल्या मथुरेच्या कुठल्या मथुरेच्या. पण तिथला एक वर्ग आजही महाराष्ट्रात आलाय. कुठला मथुरेतला एक वर्ग महाराष्ट्रात आहे का. ते देवाचं दर्शन तिथंही घेत नाही आणि इथंही घेत नाही. ते म्हणजे कस काय त्याचं कारण आहे का ती देवच नाही म्हणते. ती भावकी कोणाची आहे तर कंसाची आहे. काय म्हणती देवच नाही म्हणती. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर यमुनेच्या तीरावर आले. प्रश्न पडला कवळं लेकरू आहे पाण्यात भिजल्यावर तकलीफ होईल. बाप या नात्यानं चिंता लागली. लगेच देवानं सद्बुद्धी दिली. बाबा काय बाप म्हणून बघू नका. मग तुम्ही भक्त आहेत मी देव आहे असं म्हणून बघा. एक कारण आहे. दुसरं कारण आहे यांना प्रमाण पाठ आहे तुम्हालाही पाठ आहे. पूर चढला आचाट त्याशी लावीला अंगुष्ट. मला सुज्ञ पारमार्थिक लोकायला विचारायचंय अंगुष्ट शब्द का वापरला असेल साधू संतांनी. सागर महाराज अंगुष्ट शब्द का वापरला असेल. कारण अंगठ्याला पाया असतात का पायाला अंगठ्या असतात. मला वाटले पाय शब्द 2 अक्षराचा आहे लवकर लिहिता आला असता. बरं पाय शब्द थोडासा काय वाटेल मराठवाडी वाटेल. आपली भाषा जरा मराठीच आहे पण कशी आहे थोडी भोळी आहे. येडी म्हणायचं नाही. काय पश्चिम महाराष्ट्रातली भाषा कशी जरा शुद्ध आहे आपली भोळी आहे. पाय शब्द यदा कदाचित गाथ्यात जरा शोभला नसता तर मला वाटायले बरेच
पाय शब्द गाथ्यात आलेत ना. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. हा मग पाय शब्द आहे, पाय शब्द नाही टाकला, जाऊ द्या. पाय नाही टाका वाटलं तर 3 अक्षराचा चरण टाका. काय टाका? चरण टाका. मग शब्द कोणता टाकलाय? अंगुष्ट 3.5 अक्षराचा आहे. कशाचा आहे? 3.5 अक्षराचा आहे. हा शब्द का टाकला याचं कारण लय मोठं आहे. हा संसारात पडल्यावर 2 व्यक्तीचा वादिवाद होतच असतो. त्याचं नाव सांगता येईल का? वा नाही हो, खरं आहे ना. माणसानं गडबड बी केली पाहिजे, करावी तातडी सांगायची. हा नवरा बायकोचा वाद होत असतो आणि मग एकूण एकावर काय होत असतात ते बोला की. हा मला तसं नव्हतं म्हणायचं, मला म्हणायचं होतं रुसतात एकूण एकावर. तुम्ही आता तसं म्हणल्यावर तुमच्या वयाला शोभतही ते, पण हे काही नवीन नाही. तुमच्याकडे तेच आहे, माझ्याकडे तेच आहे. बहुतेक कृष्णाकडे वेगळं असेल नवीन नवीन तेच आहे. का? त्याचं कारण सांगितलं. महिला मंडळाची संख्या जास्त आहे आज. नाही तरी 26 जानेवारी आहे आणि ही 26 जानेवारी म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मला महिला मंडळाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची संख्या जास्त आहे, तुम्ही उत्तर तेवढ्याच मोठ्यानं द्या. देताल का? हो म्हणलात तर विचारतो, नाही तर उगा आपलं तसंच ठेवतो का? कारण राष्ट्रपती तुम्ही आहेत. बाकी आमचं काय चालणार आहे? विचारू का? हो म्हणा मागल्या जोरात जोरात. हो असंच उत्तर द्या, असंच उत्तर द्या. संसारिक जीवनात तुमच्या प्रिय व्यक्ती पटकन सांगा. मी पंचम मध्ये बोललो, षडजाला घेऊन नाही अजून. का? संसारात प्रिय व्यक्ती सांगा. प्रिय व्यक्ती कळालं का नाही तुम्हाला? नाही कळालं? संसारात सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आहे? गावातल्या सांगा पुन्हा. हा कोण आहे? हा मालक. अहो सकरा तर फिरलीत नसती. मालक जर आवडते असते तर. हा अजून सांगा पटकन. हा मी व्यक्ती म्हणलं हो, दागिने पैसे म्हणी ना मी. तुमचं लक्ष त्या दागिन्याकडे पैशाकडेच आहे. मी प्रश्न असा मस्त एकदम तुम्हाला अडचणीत यासारखा नाहीच आहे विचारला. सांगा पटकन. हो बरोबर आहे, माईचं बरोबर आहे. त्या म्हणल्या आवडत आहे, पण केव्हा आवडत आहे माय? हे सगळं संपून गेल्यावर आवडत आहे. हे बी आवडत आहे, आवडत नाही असं नाही. भजन आवडत आहे, पण बरोबर आहे माईचं. हा 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 कत्ताही नाही. जाऊ दे आता, मग वेळ चाललाय. तुम्हाला मालक आवडत नाहीत, घ्या ऐकून. तुम्हाला लेकरं आवडत नाहीत, तुम्हाला मायबाप आवडत नाहीत. तुम्हाला आवडणारी एक नाही 2 व्यक्ती आहेत, त्या म्हणजे तुमच्या मालकाचे मायबाप. हसून तुम्ही माती केली. मी 26 जानेवारीचं तुम्हाला चंद्रात नेलं, बरोबर आहे ना? आवडतात ना तुम्हाला? आवडतात ना? आणि आवडले असते तर वसमत रोडचा वृद्धाश्रम बंद पडला असता. लक्षात ठेवा, देवदेव खूप वाढला, माणसाची गर्दी वाढली, माणसं अन्नदान भरपूर करायलेत, माणसं माणसातून बाजूला चाललेत. याला 2 माणसं कारणीभूत आहेत. 2 माणसं. मला एवढा राग येत आहे आता, हे याच्या कॅमेऱ्यात देखत बोलायलो.
एक जावयाचा आणि दुसरा सुनचा. गोड बोलून काटा कसा काढावा ह्या दोन माणसाला चांगला माहिती आहे. या दोन माणसानं भाषेला खाली आणलं बघा. भाषेला जावाई सासूला काय म्हणताय? हा हा सोडून बोला. कोण म्हणताय? मामी म्हणताय होय सदाशिवराव. हा आणि सुनबाई आईच म्हणायली. आणि मग आई म्हणल्यावर चुलीच्या बाहेर निघू देते का? हा हे इकडं घरात काही ठोईना आणि ती त्याला किचन रूम मधून बाहेर निघू देईना. दोनच शब्दामुळं. काय शब्दामुळं? आई तुमच्यासारखा स्वयंपाक माझ्या माईलाही जमत नाही. मी म्हणते तू मयात हातचं खाय मी मरस्तोर. काम झालं. विठाला विठाला महाराज आपण इथं होतो. या दोन व्यक्तीचा वाद झाल्यावर ती व्यक्ती जर शांत करायची असेल तर भगवान श्रीकृष्णानं अंगठ्यामध्ये ती स्त्रीला बी असती आणि पुरुषालाही असती ती व्यक्ती आणली. तिला म्हणतात मित्र नाही तर मैत्रीण. आणि ती मैत्रीण आणि मित्र हे नातं तेवढंच निर्मळ असतंय. का? आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये नमूद केलं बघा. जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलतसा. म्हणून अंगठ्यामध्ये मैत्रीण आणली. आणि जर तुम्हाला तसं नाही जमलं तर तुम्हाला चलत चलत सल्ला देऊन जातो. का हाय सळड्या का? दादा आले होय. विठाला 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 भगवान श्रीकृष्णानं अंगठ्यामध्ये सरस्वती माता आणली आणि यमुना माताच्या घरी सोडली. मग भगवान वसुदेव बाबाच्या टोपलीमध्ये नंद राजाच्या घरी आली. नंद राजाच्या घरी भगवान आल्या आल्या एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला नाही त्या आनंदाशी जोडा. का आनंद झाला? त्यांच्या जीवनाचं कल्याण होतं देव पाहिल्यावर. गोकुळीच्या
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गावातले पोरं इकडं बाहेर या, पाहुणे मंडळा बसू द्या. या विठाला विठाला आज 6 जानेवारी अशी कायम यावं म्हणाल बुवा मी. मी आत्ताच म्हणलं हेला सगळ्याला का मी म्हणलं मी हाय मारुतराव महाराजाचा पण डावा हात आहे हो. नाही मी माझी तशी अशी अपेक्षा नाही दादा ह्याच्यातून, पण हे माणसं आहेत ना आपला वापर तेवढ्या पुरताच करायचे. यायला म्हणलं मला दिवसा नको संध्याकाळी तरी घ्या ना. हे म्हणे नाही संध्याकाळी तुम्ही दिसत नाहीत. त्याचा काय सांगितलं विठाला विठाला आज महापर्व काळ दिसायलाय का? कारण यज्ञासाठी अहोरात्र यांचे पराकष्ट चालू आहेत. आमच्या माईनं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलंय आणि मी आत्ताच सांगितलं आपा आपल्या परभणी जिल्ह्याला मोठ्या महाराजाचा रंगनाथ गुरुजीचा भगवान ओंकारेश्वरनाथाचा आशीर्वाद आहे. कोणत्याही राजकारण्याला म्हणू द्या आम्हाला सप्ताह करायचा आहे, ते पट्टीला आणि पंक्तीला कव्हाच नाही म्हणत नाहीत. हा आणि दादाचा तर हात वरीच आहे सुशील भाई का. अन्नदान म्हणल्यावर आपल्याकडून लागन तेवढं घेऊन जा. कारण ह्या पॉम्पलेटवर माझं लय लक्ष असतं इथल्या पॉम्पलेटवर का. शेवटीच्या पंक्तीचं अन्नदान तुमचं असतंय म्हणजे असतंय. आमचे नामदेवराय म्हणले वस्त्रदान अन्नदान मंदिरदान माणसाला माणसाच्या व्यवहाराप्रमाणे घडलंच पाहिजे. याचा 100% फायदा होत आहे. एरवी आमचा टाईम आता 12:30चा आहे. आम्ही गोकुळात आणून कृष्ण सोडलाय. आता तिथून बाहेर न्यायचाच नाही आम्हाला. नाही न्यायचा आता तिथंच ठेवायचं आहे आम्हाला. हा आता खोड्या कव्हर करायच्यात त्या आमच्या हातात आहे. विठाला विठाला भगवान नंदराजाच्या घरी आले आणि गवळणी दर्शनासाठी आल्या होत्या. गवळणीने दर्शन घेतलं. मी विषय जिथून सुरुवात केला तिथं मला शेवट करायचा आहे. मी विषयापासून सुरू केला, पामरापर्यंत आणला, पामरापासून जिज्ञासूपर्यंत आणला आणि जिज्ञासापासून मला भक्ताकडे न्यायचं आहे. त्या भक्ताचं जर एकदा देवाचं दर्शन झालं ना ते भक्त देवापासून दूर जात नाही. तुकोबराय म्हणले आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया परतेची ना दृष्टी. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. म्हणून आता गवळणीला आनंद झाला कोणत्या? त्या सासू नावाच्या. तिला का पदवी सासू दिली? कारण ती भक्तीत सगळ्यात मोठी होती म्हणून तिला सासू दिली. मग राहिलं कर्म आणि ज्ञान म्हणजे लेक आणि सून. त्यांना विचारलं तुम्हाला ही पदवी पाहिजे का? ते म्हणे मग कशासाठी गोकुळात आलो? हीच पदवी पाहिजे ना. ते म्हणे मग भजन करावं लागलं. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. महाराज सगळ्यात आनंद मोतीराम महाराजाला मोठ्या महाराजाला जर कशात झाला असेल तर लय कीर्तन मोठा लिठून नाही झाला. मोठे महाराज मोठे का झाले? कारण खरं तर आपल्याकडं परंपरा ठाकूरबुवाची आहे. आपल्याकडं मोठ्या महाराजापेक्षा अगोदर मोतीराम महाराज आले, पण मोतीराम महाराजाला मोठे महाराज नाही म्हणे जीव.
ठाकूरबुवाला मोठे महाराज नाही म्हणले. मोठ्या महाराजाच्या जीवनात 3 कामं एवढे अग्रेसिव्ह होते. ते कामं पुढेही होतील का नाही गॅरंटी नाही, आणि मागही कोणा केले नाहीत. विठाला विठाला. पहिलं काम आहे मोठ्या महाराजांना केलेलं, लेकी बाळीचा मोडलेला संसार महाराजाच्या हाताने जास्त जुटला गेला. आणि त्या काळामध्ये तुमचे मोबाईल नव्हते. महाराजाला टाकडीतल्या बापानं म्हणावं, महाराज काय 3 महिने झालं पोरगी नांदाय नाही. महाराजांना विचारून घ्यावं काय झालं होतं, त्यानं सगळं सांगावं. आणि दस्तापुरात दिल्यावर त्या पुरीच्या घरच्याला बोलवावं किंवा यायच्यासारख्या माणसाला बोलवावं, तुमचं लक्ष नाही ह्या फलाण्या गायच्या लोकांना का, काय अडचण आहे त्याची. आता महाराजापाशी आल्यावर यायच्या पाशी आल्यावर ते माणूस अडचण सांगतोय वय, हुंडा दिला नाही म्हणून नाही, काय नाही महाराज, काय पोरायचं लेकरायचं काय झालं मलाही माहीत नाही. मग महाराजांना एवढंच म्हणावं, मला तुम्हाला बातमी आली पाहिजे का, आणि पोरगी नांदाय आली पाहिजे. ही गोष्ट जर जास्त कोण केली असेल तर मोठ्या महाराजांनी केली, जास्त केली असेल. एक कारण, मला दुसरं कारण सांगायचंय. हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. मोठ्या मोतीराम महाराज गोदावरीच्या परिसरात हिंडले. पंडित गुरु पारडीकर तुमच्या दुधनेच्या परिसरात हिंडले, कारण साधन नव्हतं. पण मोठ्या महाराजानं महाराष्ट्र तर पिंजलाच, पण महाराज आंध्र प्रदेशात गेलेले आहेत. आजही ते नियम आम्हाला चालवावं लागतात. का, कारण तिथवर जाऊन महाराजांना नामदेव रायासारखा परमार्थ वाढवला, कारण भजन पुरवलं. 2 कारण, आणि 3रं कारण हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. महाराजांना एकच म्हणायचं का, नियम देतो. नियम देतो पण किती दळतो, मी तसंच ठुलय किती, मी नियम बी तसाच ठुलाय, दळणंही तसंच ठुलय, फक्त पैसे मध्ये टाकलेत, बाकी काही नाही. का, अन्नदानाची जर संस्कृती कोणा लावून दिली असेल तर मोठ्या महाराजांना लावून दिली, आणि ती संस्कृती आजही आपण चालवतो. मला वाटलं ही संस्कृती कव्हर चालेल असं जर तुम्ही मला विचारित असताल तर आम्ही परमार्थात सांगतो की ज्ञानोबराय तुकोबराय जिवंत कवर राहताल. तर लोक म्हणले चंद्र आणि सूर्य हे तोपर्यंत. माझं म्हणणं तसं नाही दादा, माझं म्हणणं असं आहे, जवळ ज्ञानोबराय तुकोबराय जिवंत आहेत तवर चंद्र आणि सूर्यच उगवतील. आणि मग अन्नदान कवर चलल जवळ मोतीराम महाराजाचा प्रसाद, आणि जवळ मोठ्या महाराजाचा प्रसाद जिवंत राहील तवर अन्नदान चालू राहील. आणि म्हणून गोकुळात आनंद झाला. भगवान गोपाळाला म्हणू लागले, ए गोपाळ हो, गोपाळ हो, काय तुम्हाला जर लोणी खायचं असेल तर एक करा, अभंगाच्या 3ऱ्या चरणी हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. कोणाचे बोला, कोणी कोणाचे बोला, कोणी कोणाचे बोला, आधी देतो पोटाला, आधी देतो पोटाला, आधी देतो पोटाला. कोणी कोणाची न बोला, कोणी कोणाची न बोला, कोणी कोणाची न बोला, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. देवदेवात आल्यावर एवढंच आहे, येण्यासाठी गडबड करा म्हणजे तुकोबर आहे, करावी तातडी परमार्थाची. येण्यासाठी गडबड करा. आपल्या माणसाचं उलट आहे. माणसं देवदेवाकडे केव्हा येतात, तुकोबर आहे म्हणजे तसं अवघे करीती हाड हाड, आणि मग माणसं इकडे येतात. आता मग तिकून हाड हाड केल्यावर इकडं कोण जवळ करणार. मग महाराज म्हणले करावी तातडी परमार्थाची. का, व्यवहारातही तसंच आहे.
आणि परमार्थातही तसंच आहे भैया. नोकरी लागल्या लगेच प्रमोशन आहे का हो? लगेच नाही ना. त्याला किती वर्ष सेवा व्हावं लागते? 12 वर्षे. आणि लोक लगेच म्हणायत का टाळ घेतला की कंबर बांधता यावं. महाराज म्हणजे एवढ्या ताबडतोब होत नाही ना. का तेवढ्या ताबडतोब होत नाही. मग हळूहळू चाला, गडबड करू नका. महाराज गडबड नाही केल्यावर महाराज म्हणजे 100% देव तुम्हाला पोटभर दिल्याशी राहत नाही. देव तुम्हाला काय देत नाही, करीत नाही, पोटभर दिल्याशी राहत नाही. पोटभर खायचं असेल तर देवानं द्यावावं. कोण द्यावावं? देवानं द्यावावं. माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सरत नाही. हो मला सांगा कसं आहे ते. वेळ झाला. नाही मी अगोदरच म्हणलं होतं मला वर्णाला उकळी आल्यावर सांगा, पण पोरं मागून म्हणले आज वर्णच नाही. आज काय नाही म्हणले, वरण नाही म्हणले, बासुंदी आहे. मी त्याला म्हणलं बासुंदीला बी उकळी आल्यावर सांगा म्हणलं, आज कोणतंच सोडणार नाही. आज त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणारच नाही. का आमच्या तो कोबरायचं प्रमाण आहे, का गटाळी न्याय पावला हा देह, सापडला हा देह. तसं मला आज कीर्तन आलंय म्हणून म्हणायलो. का आजचं सोडणार नाही. का पोटभर पाहिजे असेल तो कोणाचं म्हणून खावावं लागतंय तेवढं सांगतो आणि कीर्तन थांबितो. विठाला विठाला माणसाला ज्ञानेश्वर झाले. एक ज्ञानेश्वर झाले. डॉक्टर साहेब एक 5-10 मिनिटात आम्ही हे करतो. कोणला उठू देत नाही. आज उठू देत नाही कोणला. माणसं बी जेवले पाहिजे. मग अर्ध्या तास तो काय नाही. पंगत मोठी आहे. माणसं सगळे जेवल्याशिवाय समाधान बी वाटणार नाही. का मला हे सांगायचंय, आजी देतो पोट भरी. माणसाला आपल्या कामाची कोणाही मोठेपणा करावा असं वाटतंय. आपल्या कामाचं काय करावं वाटतंय? मोठेपणा करावं. आणि हे सामान्यालाही वाटतंय आणि विशेषालाही वाटतंय. मी एवढं कीर्तन तुमच्या स्पर्शी आज का म्हणालो, सोडित नाही का असं तुम्हाला मोठेपणा वाटत नाही म्हणून म्हणालो. रुक्मिणी माता स्वयंपाकात सुगरण होत्या. ज्ञानोबा म्हणे ना, सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. त्याला प्रत्येकाला प्रत्येकाची किंमत बी कळावं लागेल. आमच्यासारख्या भोळ्या माणसाला वेगवेगळे 56 भोगाचं ताट केलं आणि त्यानं मला काय कसं बी केलं तर पोटातच जाणार आहे म्हणून सगळा काला काय केला एकत्र केला. आणि मग स्वयंपाक करणारी माय म्हणून लागली, महाराज ही फलानी गोष्ट कशी झाली होती, ही बेस्तानी गोष्ट कशी झाली होती. ते म्हणला मी एकत्रच खाल्ला म्हणला, सगळं सारखंच लागलं. त्याला त्याची काय करणार नाही, किंमत कळणार नाही. मग रुक्मिणी माता म्हणून लागली भगवंताला, देवा मला असं वाटायलंय माझ्या स्वयंपाकाची कोणतरी काय करावी, प्रशंसना करावी, मोठेपणा द्यावा. कशाचा? माझ्या स्वयंपाकाचा. बघा बाबा म्हणजे तुमच्या हातानं कोणला तुम्ही गवसत आहे का एखादं गिराईक, म्हणजे गिराईक आहे का, कारण गिराईक तसं जेवणारं बी आहे आणि त्याचा मोठेपणा करणारा बी आहे. पण मी तुम्हाला विचारायले म्हणजे नाव सांगा. त्याने नाव सांगितलं भीमदादाच. भगवान म्हणले तुम्ही बोलू शकता पण तुमच्या बोलवण्याला आपला पाठिंबा बी नाही आणि मी नकोय म्हणणार नाही. का? कारण भीमाचं काम अवघड आहे. म्हणजे भीम जर तृप्त झाला तर आशीर्वाद देतय आणि अतृप्त झाला तर शाप देतय. त्या म्हणल्या भीम दुसऱ्याला शाप देईल का, मी भीमाची माय आहे. रुक्मिणी माता म्हणजे मी कोण आहे, माय आहे. मग म्हणजे मी म्हणालो म्हणले तुम्ही बोलवा. शेवटी आपल्या गोष्टीची माणसाला मोठेपणा मिळावं वाटतं म्हणून रुक्मिणी मातेनं आजच्या द्वादशीचं पर्व काळ साधलं आणि सांगितलं भीमदादाला, दादा द्वादशीचं जेवण आपल्याकडं आहे. दादा म्हणे माय बोलू नका हो,
का? कारण तुमच्या घराचा अपमान करणं आम्हाला शोभत नाही. नाही नाही म्हणल्या तुम्ही याचं म्हणल्या जेवायला. आणि 16,107ला सांगितलं तुम्हाला कोणता ॲटम करता येते ते ॲटम करून आणा. आपल्याला कोण तृप्त करायचं आहे? भीम तृप्त करायचं आहे. महाराज असे 12:15 वाजलेली. 56 भोगाचं ताट पुढं होतं. भीमदादानं पाणी फिरवलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. पाणी फिरवून भीमदादानं जेवाय चालू करायच्या अगोदर देवानं आपल्या शयनघरात झोपीचं सोंग घेतलं आणि सेवकापाशी सांगितलं, त्यांना सांगा जोपर्यंत भीमदादा आपल्या घरून आशीर्वाद देऊन जात नाही तोवर मला उठवायचं नाही. रुक्मिणी माता जेवाय वाढायल्यात. सगळ्या 16,108 जेवाय वाढायल्यात. भीमदादानं एक आटम आणूस्तोर दुसरा आटम संपून ठेवायचा. दुसरा आटम येऊस्तोर तिसरा आटम संपून ठेवायचा. वाढता वाढताच बेजार झाल्या सगळ्या 16,108. शेवटी एवढाले पातीले पण बुडाला गेली. आणि मग चिंता लागली कोणाला? कमिटीला. माणसं वाढले रे म्हणले आता कसं करायचंय? काय लोक तरबेद असतात. वाढू द्या रे म्हणजे का? आणा तांदूळ लवकर पटकून. आणा तांदूळ का? ठेवा पाणी आणि टाका तांदूळ. आपल्याला काही नाही, फक्त प्रसाद द्यायचा आहे, मिष्टान्न द्यायचं आहे, असं काही नाही. महाराज तसं केलं. पण भीमाचा सपाटा शेवटी पातिल्याच्या खरडणावर बारी आली. आणि मग रुक्मिणी मातेला कळालं का मालकाला जवळ केल्याशिवाय जमणार नाही. काय नियोजन करणारे असंच करतात का? परस्पऱ्याच म्हणतात आपण नियोजन लावू. आणि सगळं संपल्या म्हणे दादा काय आता कसं करावं? तवर काय केलंस? तवर काय झोपला होता का तू? आणि मग रुक्मिणी माता आल्या आणि पाय दाबू लागले. पाय लक्ष्मीच्या हाती. भगवंतानं काय खरी झोप लावली होती का? सोंग घेतलं होतं. कोण आहे गड्या म्हणले? त्या म्हणल्या मी काय नाव सांगू काय तुम्हाला? मी हे काय म्हणले? अरे रुक्मिणी गेले का भीमदादा? म्हणल्या भीम गेला नाही म्हणून तर इथं आली. काय झालं? जेवण झालं का? नाही व म्हणल्या. मग सगळ्या पातिल्यातलं संपलंय. मी म्हणलो होतो म्हणे तुला अगोदरच, मी म्हणलो होतो आपण तुला पाठिंबा देणार नाही. आता तू आणि ते भीमदादा हो म्हणल्या तसं करू नका. का? तुम्ही ज्ञानेश्वरीत म्हणलात. मी बायको असले तर काय झाले? तुम्ही ज्ञानेश्वरीत म्हणलात जे मला शरण आलंय त्याच्या संकटाला मी दूर केल्याशिवाय राहत नाही. जो मजा होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण मीच एकू. भगवान म्हणले असं आहे का? म्हणले हो. मग जा. का? कारण वर्म कळावं लागतंय माणसाला. आणि जवळ वर्म कळत नाही तोवर माणसाची प्रगतीच होत नाही. वर्म कळालं लगेच. म्हणले एक काम करा आता जा. का? एखादा लाडू आण. म्हणल्या शिल्लक असल्यावर की आम्ही तुमच्याकडे आलोत कव्हा सगळं संपल्यावर एक काम कर म्हणले. का? सगळ्या पातिल्यात इतकं अन्न मिळून माझ्यापाशी आण म्हणले. तुला सांगतो महाराज सगळ्या पातिल्यातलं इतकं अन्न आणलं आणि सांगा म्हणले आता काय करू? काही नाही म्हणजे एवढाच घास दे आणि सांग हे घास कुंतीचा आहे म्हणून. कोणाचा आहे म्हणून? कुंतीचा आहे म्हणून. अहो घास घेऊन गेल्यात जावंच तो तर भीमदादा पोटावून हात फिरू लागले. काय बासुंदी झाली राव म्हणले. काय जेवलो दादा म्हणले हे कुंतीचा घास. बस झालं म्हणले. म्हणलं तरी काय भरलं? पोट भरलं. याला म्हणायचं आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. मला वाटेल तुमच्या दृष्टांत लक्षात राहील पण सिद्धांत एवढंच लक्षात राहू द्या. अन्नदाता कोणी असू द्या त्या अन्नदात्याच्या खाऊ घालण्याच्या पाठीमागं एकच आनंद असतंय की महे लेकरं जेवायलेत. कोण जेवायलेत? महे लेकरं जेवायलेत. म्हणून ते प्रसाद देवानं दिला आणि त्या प्रसादानं गोपाळ तृप्त झाले. गोपाळ म्हणू लागले आता बस झालं का? आपला काला करायचा आहे.
खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घारे घारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वरे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल प्रत्येकाचे पलटत असतात. भगवंताजवळ देर आहे आणि माझ्या मनात जे होतं तेच घडलं आज. आपल्याला डायरेक्ट कनेक्शन आहे बरं महाराज. तुमचं जसं तिकडे आहे ना, आमचं बी अन्नपूर्णा मातेसोबत रोज संबंध आहे. हां, तिच्याशिवाय आमचं पान हलत नाही महाराज. तुमचे जसे कनेक्शन आहेत ना इकडे तिकडे लागलेले, आमचे बी आहेत. आता ते मेघना दिदी यायल्यात म्हणून मी थोडंसं जरा बोलतो तुम्हाला. काय महाराज, ही 4 मंडळी हे एक नाहीत, जरा इटकले हे नची जाधव आली नाहीत. ह्या मंडळीनं काय केलं आहे, तिथं फार चांगला कार्यक्रम ठुला. पण असे हुशार माणसं आहेत. तुम्हालाही सांगतो, आपल्या भगिनी मावशी आई ही कशी हुशार माणसं आहेत तुम्हाला सांगायला बरं. तुम्हाला हे कोणी सांगणार नाही. मग काय केलं यांनी, परवा दिवशी तिथं एका कुंडाचं पूजन ठेवायचं म्हणून आम्हाला बोलिलं सगळ्यांना. बोलिलं बरं आम्हाला सगळ्यांना आयडियानं. आम्ही आपलं भोळे माणसं, तुम्हाला माहिती आहे ना आपण किती भोळे आहेत. आम्ही आपलं गेलो तिथं. आबा आम्ही सगळेच होतो, प्रकाशराव हे ते सदाशिवराव होते, शिवाजी होता. आणि तिथं बापू म्हणले की भाई अन्नदानाची पूर्ण जबाबदारी ही टाकळीवाल्यांची आहे, सुरेश देशमुखची आहे म्हणजे. आत्ता काय सांगा, म्हणले बुंदीचं झाले, फक्त पुलाव्याचं तुम्ही बघून घ्या. आणि माणसं येताल म्हणले 15-20 हजार येताल म्हणले कमीत कमी. म्हणले येऊ द्या आता, बघा किती हुशार माणसं आहेत. मग मला प्रकाशराव आमचे आबा म्हणले की बाबा तिथं ज्या इटा येणार आहेत त्या इटाचा आपल्या मंदिराला काहीतरी लागावं. एक आम्हाला 4 हो कुठे ते आबा कुठे तिकडे ते सांगा ना, त्याला काय लागणार आहे काय नाही. मलाच कानात रात्री 1 वाजता सांगितले. मी होतो बरी ते शाळेत 1 वाजता. सांग काय करायचं. बरं तुम्हाला इथं देता येतं ना मंदिराला. अरे वापस कुठं नेत असते काय, इथं आलेलं कधीच वापस नेलं नाही. तुम्ही कुठं न्यायची गोष्ट करायची. हनुमान जयंतीला पुरतंय. नाही नाही, ते कसं आहे की त्यांना खोल्या बांधायच्यात मंदिरात, तिथं फार मोठं केलं काम. आता तुम्ही कमिटी आहेत, आता रात्री मला सांगितलं ना, आता तुमच्या कानावर घालायचं काम होतं. त्या राहुल पाटलाची द्या ना आमच्याकडं. हो त्यानं 50,000 दिलेत ना, वरपुड खर्च घेऊन जा तुम्ही. राहुल पाटलाचे द्या आम्हाला, तुम्ही घेऊन या. तुम्हाला कमिटी काय उचलून देणार नाही. सगळ्या बायाने एक इट आणून आपल्या मंदिरात टाकायचं. ते सगळ्यांनी काम करायचं, ते आपल्याला बांधायचं नाही. ते आता मी इतके हां आपल्याला वर न्यायचं सगळं. बरोबर आहे का सांगा तुम्ही. जे येताल ते, नाही तर ट्रॅक्टरनं आणू तुम्ही. असं नाही तर म्हणताल दादा आता तिकडं प्रसादाला बोललेलं नीट बी घेऊन जा म्हणाले. तसं नाही काही. तुम्ही बहिणी आहेत, माझा अधिकार आहे तुमच्यावर आणि तुमचा माझ्यावर अधिकार आहे. महाराज आयुष्यामध्ये हे 15वं वर्ष पूर्ण व्हायलं. 15 वर्षापासून हे आमची पंगत चालू आहे. पंगत चालू आहे म्हणजे ही बी लई खतरनाक माणसं आहेत. ही जी कमिटी आहे का ही याची, ही जशी ही कमिटी खतरनाक आहे तशी ही बी कमिटी लई खतरनाक आहे. मी आपलं गोडाऊनला बसलो होतो. मला म्हणले दादा ते सप्ताह आता काय जरा 2-4 माणसं कमी जास्त झालेत, त्याच्यामुळे जरा पैसे जमा कमी व्हायलेत. हे ते यावर्षी महिलांचा सहभाग आत्तापर्यंतचे जे मी सप्ते पाहिले त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त सहभाग.
यावर्षी महाराज तुम्ही येणार होते 2 मिनिटात यायला 4 मिनिटं बोलतो काय चिंता करू यांचा सहभाग जे आहे महाराज हे योग होतात तुमचं आणि हे कनेक्शन आहे तुम्ही याच दिवशी काळ्याच्या कीर्तनाला काय या दरवर्षी आहेतच ना आमचे महाराज नाही नाही तुम्ही तुम्ही आज येण्याचा जो योग होता हे यांच्या अंतःकरणातली गोष्ट माझ्या अंतःकरणातली गोष्ट ही होणार होती आज आणि कारण की काय ज्या गोष्टी घडायच्यात त्या गोष्टी त्याच दिवशी घडत असतात आता काय झालं एक दिवशी ही कमिटी आली महाराज मी म्हणलो आपण दरवर्षी बुंदी करायलो म्हणलं मागे बासुंदी कोणी केली का तर आमचं 3 धारेला बासुंदी होती दुसऱ्या इतर सप्त्यात होत नाही इतर सप्त्यात याच्यामुळं होत नाही की माणसं नसतात वाढायला तारंबळं असती पैशाची तारंबळं असती ह्या सगळ्या गोष्टी असतात पण मी म्हणलं बा तुम्ही म्हणत असताल एक माझ्या इच्छा झाली की म्हणलं यावर्षी आपण बासुंदीच करू तर बासुंदी करू हे हो म्हणले मग गावात चर्चा झाली ना मग ते प्रल्हाद महाराज म्हणले की बाबा मी काय बासुंदी एवढी केली नाही